डोक्यावरती ऊन फार आहे ना, कारण की ही जी जागा आहे जोगेश्वरीचा हा जेविलर रोड आहे आणि ह्याच रस्त्याला पूर्वी काय होतं ते मी तुम्हाला दाखवतो. रस्त्याची जेव्हा कामं सुरू होतात तेव्हा जी इकडची झाडं असतात ती तोडली जातात, पण रस्त्याचं काम झाल्यानंतर त्या जागी नवीन झाडं लावली जात नाहीत. हे हाच तो रोड आहे जोगेश्वरीचा जेविलर रोड. ह्याच्या दुर्भावाला एकही झाड नाही आहे. मी या जोगेश्वरीच्या जेविलर रोडवरून चालतोय. रस्त्याला एकही झाड नाही आहे. जिथे पूर्वी खूप झाडं होती, मोठी मोठी झाडं होती, ती कापली गेली आणि त्या जागी कोणती झाडं लावली आहेत माहिती आहे तुम्हाला? हे जे दिसत आहे ना, मेट्रोचा जे मधला भाग आहे ना, शोची झाडं असतात ना, छोटी छोटी, ती झाडं लावली आहेत. नाही याचा उपयोग प्राणी पक्ष्यांना आहे, नाही याचा उपयोग माणसाला आहे. तर प्रशासनाला एक विनंती आहे की या रस्त्याच्या दुर्भावाला झाडं लावावी. आता इथे जी झाडं दिसतात आहेत ती गार्डनमध्ये आहेत, आतमध्ये गार्डनमध्ये आहेत, पण रस्त्याच्या दुर्भावाला एकही झाड नाही आहे. आज इतकं वातावरण तापलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो आजपासूनच तुम्ही घरात सुद्धा थांबणार नाही आहे, रस्त्यावरती बाहेर सुद्धा निघणार नाही. एवढी उष्णता पसरणार आहे आणि एवढी उष्णतेची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. कारण की रस्त्याच्या दुर्भावाला ती झाडं होती, जेव्हा ती कापली जात होती तेव्हा तुम्ही कोणीच आवाज उचलला नाही आणि त्याचेच परिणाम आता आपल्याला भोगावे लागतात. असो, हळूहळू थांबा. तुम्हाला आत्तापासूनच तुम्हाला कळायला सुरुवात होईल की झाडाचं महत्त्व काय आहे. कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.